Welcome friends. Today we are going to learn similar triangles and test of similar triangles, right? So at first I think when we had started the chapter, that time I had explained what is similarity and what is congruent triangle, right? So similar means two triangles. Actually you have given the definition of similar triangle on page number 16. What is similar triangle? Suppose you have given two triangles, right? Okay, you have two triangles. Suppose this is triangle ABC and this is triangle DEF. Okay, you have two triangles. Actually by size both are different from each other, but we are going to tell them similar, right? Okay, so if angle B is equal with angle E, angle D is equal with A is equal with D, and C is equal with F. Okay, this is the first condition. अगर जर समजा तुमच्याकडे तीनही अँगल इक्वल आहे तशी कंडिशन असेल दोन ट्रायंगलची, राईट. आणि दुसरी म्हणजे ही झाली पहिली कंडिशन, ऑल अँगल्स इक्वल, राईट, अँगल्स इक्वल असतील. दुसरी कंडिशन कुठली आहे ती, जर समजा आता आपण जर समजा असं म्हटलं की दोन्ही साइड इक्वल पाहिजेत, साइड इक्वल असतील तर ते कॉन्ग्रुएंट होतील, ते सिमिलर सुद्धा होतील. ते कसे पहा. सपोज जर AB चा DE बरोबरचा रेशिओ जेवढा आहे तेवढाच BC चा EF बरोबरचा रेशिओ असेल, आणि जेवढा AC चा तेवढाच AC चा DF बरोबरचा रेशिओ असेल. जर हे रेशिओ सगळे इक्वल असतील, सेम असतील, ओके, सगळे रेशिओ जर कसे असतील, सेम असतील, देन both the triangles are similar with each other. Means you can say triangle ABC similar triangle what DEF. So this is the sign of similar. Okay, similarity चं साइन आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर तुम्ही या पद्धतीने, आपण कॉन्ग्रुएंट कसे होतात हे दाखवताना हे वापरलं साइन, बरोबर आहे. आता हे आपल्याला वापरायचं. सो ट्रायंगल ABC आणि DEF हे एक प्रकारे काय होतील, सिमिलर. मग एवढ्या दोनच गोष्टी आहेत का, म्हणजे तिन्ही अँगल तुमच्याकडे आहेत आणि तिन्ही साइड आहेत अशी कंडिशन असेल तरच दोन ट्रायंगल सिमिलर असतात का? नाही. ओके, ऍक्च्युली इट हॅज याच्यात आणखीन काही तुम्हाला टेस्ट सापडतील, मीन्स टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर त्या टेस्ट आपल्याला काय करायचे, शिकायचे. म्हणजे त्यातली पहिली जी टेस्ट आहे ती आहे AAA, मीन्स ट्रिपल A टेस्ट. ओके, AAA मीन्स काय, दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले, त्या दोन्ही ट्रायंगलचे सगळेच्या सगळे अँगल परस्परांशी इक्वल आले. म्हणजे कसं, AD बरोबर इक्वल आला, BE बरोबर आला, CF बरोबर इक्वल आला. अशा कंडिशन मध्ये ते दोन ट्रायंगल सिमिलर असू शकतात. मीन्स तुम्हाला दोन्ही अँगल जर त्याच्यात इक्वल असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता येते की दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर. ओके, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण शाळेच्या 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल त्यावेळेस पताका ज्या लावत असतो, तर त्या पताका कशा असतात, एकावर एक ठेवलेल्या असतात, बरोबर आहे, सेम टू सेम असतात. ऍक्च्युअली त्या कॉन्ग्रुएंट असतात. पण मी असं म्हणू की मी जर दोन पताका बाजूला घेतल्या तर त्या दोघांचेही सेम अँगलच्या सेम पेअर तुम्हाला 3 सापडतील. ओके, इट मीन्स दोज आर सिमिलर ट्रायंगल्स. त्यांना आपण काय म्हणता येईल, सिमिलर ट्रायंगल्स असं म्हणता येणार आहे. ठीक आहे. सो ही झाली पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट काय पहा, AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता AA सिमिलॅरिटी टेस्ट कसं काय पॉसिबल आहे बरं. समजा आता आपल्याला एक तर प्रॉपर्टी माहिती आहे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. ओके, तिघांचं मिळून मेजरमेंट किती असतं, 180. आता कन्सिडर करूयात आपण की हा आहे 50 डिग्रीचा, हा सुद्धा आहे 50 डिग्रीचा, राईट. समजा हा आपण काय घेतलं, 60 डिग्रीचा घेतला, मग हा सुद्धा काय आहे, 60 डिग्रीचा, बरोबर आहे. आता हा झाला 50चा, हा झाला 60चा, हे दोघे एकमेकांशी इक्वल झाले, 50-50, 60-60, राईट. पण आता हा जो थर्ड अँगल आहे तो आपल्याला माहिती आहे का, नाही. बट वी कॅन फाइंड बाय दॅट प्रॉपर्टी. विच प्रॉपर्टी, द सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. मग हे दोघं मिळून किती होतं, 50 + 60, दॅट इज 50 + 60 110. म्हणजे 180 ला पडलं कमी 70, म्हणजे हा अँगल 70चा झाला. तर हा सुद्धा काय झाला, 70चा. म्हणजे दोन जरी इक्वल असतील तर तिसरा इक्वल असतोच. त्याच्यामुळं AA सिमिलॅरिटी टेस्ट मीन्स वेन यू फाइंड two equal angles, when you find two equal angles in two different triangles, then both the triangles are similar with each other by AA test. Okay, which is the third test. The first is AAA means three A means three angles. Second is
AA only means two angles, and now we are going to take the third, that is, suppose that is SAS. SAS means what? SAS means side angle side, means if you have given an angle which is between two sides. ओके, मीन्स कंडिशन कशी असेल बघा SAS साठीची. सपोज हा एक ट्रायंगल आहे, ओके, हा एक ट्रायंगल आहे आणि त्याचा दुसरा हा आपण ट्रायंगल घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय बघा, ही साइड आहे समजा 2, ही साइड आहे 4 एका ट्रायंगलची, ही साइड आहे 3, ही साइड आहे 6. आपल्याला इक्वल म्हणता येणार नाही, हे साइन आपल्याला इथं देता येणार नाही. ओके, मीन्स बघा 2 आहे तर ही 4 आहे, 3 आहे तर ही 6 आहे, आणि हा जो अँगल आहे सपोज हा 45 डिग्री आहे आणि हा सुद्धा किती आहे 45 डिग्री आहे. तर बघा याच्यामध्ये काय झालं, साइड या साइडचा या साइड बरोबरचा रेशिओ किती आहे 1:2, या साइडचा या साइड बरोबर रेशिओ 1:2, आणि मध्ये जो अँगल आहे 45 तो कसा आहे इक्वल आहे. मीन्स साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, हे काय झाल्या, ही टेस्ट झाली SAS, ही झाली तिसरी टेस्ट, राईट. आणि त्याच्यानंतरची एक टेस्ट आपल्याला पाहायची, दॅट इज SSS. मीन्स व्हॉट, when three sides are equal, no, not equal, when three sides are in same ratio, when three sides are in same ratio, then you can say both the triangles are similar triangles by SSS test. Means we can use three sides, SSS. okay, means आपल्याला जर हे दोन ट्रायंगल दिलेत आणि यांचे ज्या साइड्सचा रेशिओ आहे तो सगळ्या साइड्सचा रेशिओ इक्वल येतोय, त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की AB/DE इज इक्वल विथ BC/EF इज इक्वल विथ AC/DF. देन मग त्याच्यावरून काय म्हणू शकताय तुम्ही की यांचा जो रेशिओ आहे तो कसा आहे इक्वल आहे, यांचा रेशिओ इक्वल आहे, तर मग हे दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनं सिमिलर असले पाहिजे ते SAS ही जी टेस्ट आहे त्या साइडनं, त्या टेस्टनं दोन्ही ट्रायंगल काय होतील सिमिलर होतील. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या दोन टेस्ट आहेत ह्या टेस्ट आपल्याला काय करायचे समजून, ह्या 4 टेस्ट ज्या आहेत त्या या दोन साइड्स रिलेटेड आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये साइड येतात आणि याच्यात फक्त अँगल्स येतात. ठीक आहे. तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आपल्याला काय करायचे समजून घ्यायच्यात, आणि ह्या टेस्ट खूप गरजेच्या आहेत ज्यावेळेस आपण आता इथून पुढे ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट प्रूव्ह करायची असते वगैरे, तर त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी जी टेस्ट आहे दॅट इज AA सिमिलॅरिटी टेस्ट. म्हणजे दोन अँगल भेटले की संपला विषय, तिसरा अँगल शोधत बसायचं नाही. मग मी असं म्हणू का की जी टेस्ट जो ट्रायंगल आपल्याला ट्रिपल एनं दाखवतात ते डबल एनं दाखवतात, जे डबल एनं दाखवतात ते ट्रिपल एनं, कारण डबल ए आलाय म्हणजे तिसरा ए आहेच, याच्यात 3 आहेत म्हणजे याच्यात 2 आहेतच. ठीक आहे. सो दोज आर द टेस्ट. या काय आहेत 4 टेस्ट आहेत, ज्या 4ही टेस्ट आपल्याला स्टडीसाठी आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत पहा. फर्स्ट आहे रिफ्लेक्सिव्हिटी. व्हॉट इज रिफ्लेक्सिव्हिटी? रिफ्लेक्शन. व्हॉट इज मीन रिफ्लेक्शन? रिफ्लेक्शन कशाला म्हणतो, मी आरशात पाहतोय त्यावेळेस मला मी दिसतोय, दॅट इज रिफ्लेक्शन, राईट. सो रिफ्लेक्सिव्हिटी कशाला म्हणायचं बघा, जर मी एक ट्रायंगल काढला, ट्रायंगल ABC, आणि या ट्रायंगलला एखादा सिमिलर ट्रायंगल मला काढायचा पण मला काढताच येत नाही, तर अशा वेळेस मला सांगा की जर समजा सिम नसेलच तर एक तर आहेच ना 100%, तो स्वतः. मीन्स ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल ABC डेफिनेटली. मीन्स ABC हा ABC बरोबर सिमिलर असतो म्हणजे असतोच. ABC हा ABC म्हणजे प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी सिमिलर असतो. प्रत्येक ट्रायंगल म्हणजे आपण म्हणतो ना माझ्यासारखा मी इज लाईक दॅट. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज रिफ्लेक्सिव्हिटी, राईट. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी बघायची सेकंड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय सिमेट्री. सो व्हॉट इज सिमेट्री? सिमेट्री मीन्स व्हॉट, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल DEF, सो कॅन आय से triangle DEF similar with triangle, if triangle ABC is similar with DEF, then can I say DEF is similar with triangle ABC? Yes, definitely. Means जर पहिला दुसऱ्यासारखा असेल तर दुसरा पहिल्यासारखा असतो म्हणजे असतो. ठीक आहे. म्हणजे जर समजा 2 जुळे भाऊ असतील तर एखादा म्हणतो की मी त्याच्यासारखा आहे तर तोही म्हणाल तो माझ्यासारखा आहे, राईट. म्हणजे
याला आपण कुठली टेस्ट म्हणणार आहे? सिमेट्री. फर्स्ट रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड सिमेट्री. नाउ थर्ड इज ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी means what? Triangle ABC is similar with triangle DEF, but this DEF is similar with triangle PQR. मीन्स बघा आता दोन पेअर दिले. DEF कुणा बरोबर सिमिलर आहे? ABC बरोबर. पण तोच DEF आणखीन एका बरोबर सिमिलर आहे. कोणा बरोबर? PQR. याचा अर्थ हा PQR आणि ABC सिमिलर असतील का? डेफिनेटली. म्हणजे पहिल्या दुसऱ्याशी, दुसऱ्या तिसऱ्याशी, तर तिसरा पुन्हा पहिल्याशी सिमिलर असतो. ओके. सो याला आपण काय म्हणणार आहोत? टेस्ट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी. द फर्स्ट इज रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. ठीक आहे. तर या तीन प्रॉपर्टीज आपल्या लक्षात घ्यायच्यात आणि या तीन प्रॉपर्टीज वरती आपल्याला विचार करायचा. कारण कुठेतरी आपल्याला असं येईल की पहिला ट्रायंगल या ट्रायंगलशी सिमिलर आहे आणि हाच ट्रायंगल पुन्हा तिसऱ्याशी, तर त्यावेळेस पुन्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे का नाही? बाय ट्रान्झिटिव्हिटी लिहायचं. आणि आपण जसं याच्या आधी पण असं केलेलं आहे बघा, P/Q इज इक्वल्स टू A/B, आणि कुठेतरी तुम्हाला असं भेटतं की A/B इज इक्वल्स टू M/N. मग हे फर्स्ट स्टेटमेंट दिलं, याला सेकंड दिलं, आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं की A/B दोन्हीकडे आहे. म्हणजे हा याच्याशी, हा याच्याशी, तर हा याच्याशी असायला पाहिजे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण तेच घेत होतो. ठीक आहे. मीन्स बाय ट्रान्झिटिव्हिटी आपण वापरलेली आहे, फक्त आपल्याला ती प्रॉपर्टी म्हणून आता माहिती झालेली. ठीक आहे. सो नाव वी आर गोइंग टू टेक एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. So what is the first question of 1.3? Practice set 1.3. Okay. So 1.3 काय म्हणतो पहा? You have given a figure. Okay. There is a triangle like this. Okay. And here is a line. Angle B. Here A. Right. Okay. A, B, C, E, and here D. And I think here upper side is also 75 degree. Here is 75 degree. Okay. Now you can see what in triangle ABC there is an angle. That is B, and what is the measurement of that angle? 75. Okay. Same measurement is of D. D चं measurement सुद्धा तेच आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे हा. ओके. In triangle ABC, angle B is equals to 75 degree. Angle B चं मेजरमेंट किती आहे? 75 डिग्री. आता आपल्याला शो काय करायचंय की कोणत्या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल, म्हणजे हा बाहेरचा आणि हा आत जो तयार झालाय तो सेम असेल. आता याच्यामध्ये जर आपण यांना सेपरेट केलं तर कशा फिगर होतील पहा. समजा हे अशा पद्धतीने, तर याला असंच राहू द्या. हा झाला तुमचा 75 डिग्री. राईट. आणि याला मी असं वेगळं करतोय पुन्हा, अशा पद्धतीनं आहे हे. ओके. हा आहे तर 75 डिग्री. ठीक आहे. आता याच्यामध्ये याला इथं D म्हटलं, याला C म्हटलं, याला E म्हटलंय, आणि हा आहे ABC. आता याच्यात तुमच्या लक्षात येईल की B ला D इक्वल आहे, आणि हा जो C आहे तो दोघांकडे पण आहे ना. मीन्स एक तुम्हाला कॉमन अँगल भेटतो आणि एक जो गिव्हन मध्ये दिलेला आहे म्हणजे 75 चा भेटला. म्हणजे तो या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन सेम अँगल भेटले. या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन सेम अँगल भेटले. याचा अर्थ बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर विथ इच अदर बाय विच टेस्ट? टू अँगल्स मीन्स AA सिमिलॅरिटी टेस्ट. ओके. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल्स टू 75. आपण असं जरी म्हटलं ना चाललं असतं की इन ट्रायंगल ABC अँड triangle which is the second triangle DEF. ओके. मीन्स दोन्ही ट्रायंगल आपण विचारात घेऊयात. इन ट्रायंगल ABC अँड DEF. ओके. सो फर्स्ट थिंग इज दॅट अँगल ABC इज कॉन्ग्रंट विथ कोणाशी? अँगल कुठल्या अँगलशी एकरूप आहे तो किंवा कॉन्ग्रंट आहे? ABC कॉन्ग्रंट आहे कोणाबरोबर? EDC. एक याच्यातला घ्याल तुम्ही, एक याच्यातला घ्याल. ओके. याला रिझन काय द्याल? गिव्हन. किंवा याला असे रिझन देऊ शकता इज 75, प्रत्येकी 75 डिग्री. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा ABC आणि EDC, म्हणजे ABC ला कोणाला? EDC याला.
अँगल ACB, जर मी अँगल ACB घेतला तर त्याला इक्वल कोणता येतो, DCE. DCE ओके, याला काय म्हणता येईल, कॉमन अँगल. ठीक आहे, कारण तो दोघांमध्ये पण आहे ना. म्हणजे एक गिव्हन झाला जो तुम्हाला 75 दिला आणि दुसरा अँगल C घेतला जो कसा आहे, कॉमन अँगल आहे. मग दोन अँगल भेटले म्हणजे विषय संपला. म्हणजे काय, देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल कोणता यायला पाहिजे पहा, DEF. म्हणजे ABC आणि ट्रायंगल DEF हे दोघं ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. जर समजा हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, याचा अर्थ ते कुठल्या टेस्टने झाले ते लिहावं लागेल. म्हणून इथे लिहिलं AA सिमिलॅरिटी टेस्ट. ओके, म्हणजे दोन्हीही AA सिमिलॅरिटी टेस्टना काय झाले, सिमिलर झाले. आता पुढे त्यांना सांगितलंय की त्यांच्या तुम्हाला काय लावायचे, जोड्या लावायचे, म्हणजे संगती लावायचे. तर ते कशा लावणार, समजा तुम्ही अँगलचं तर आपण लावू शकतो पेअर ॲज इट इज, आणि साईडचं सुद्धा लावायचं. तर त्या कशा लावायच्या हे समजून घ्या व्यवस्थित, खूप सोपं आहे. आपण आता हे जे दोन अँगल दाखवले ना, दोन अँगल त्याच्यावरून जोड्या लावायच्या. आता आपण अँगल B ला कोण दाखवला, D दाखवला. मग B च्या समोर कोण आहे बघायचं, मोठ्या ट्रायंगल मध्ये AC. D च्या समोर कोण आहे, AC. मग साईड कशा म्हणणार याच्या, AC अपॉन काय घेणार. आता आपण इथं म्हणूयात आधी करस्पॉन्डिंग साइड्स. ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड जर आपण विचारात घेतला तर कशा येतील बघा. आपण B ला कोण घेतोय, D. तर B च्या समोर आहे AC आणि खाली कोण घेणार इथं, EC इज इक्वल. आता इथं घेतलं आपण AC ला EC, तर आता कोण राहिलं, तर इथं C ला आपण C's घेतलाय ना. मग C च्या अपोजिट साइड हेच आहे 100%, कुठली, AB. बघा बरं, C च्या अपोजिट AB, म्हणजे इथंच पाहायचे, तिकडे पाहायची गरजच नाही. मीन्स व्हॉट, AB अपॉन मध्ये कोण भेटेल आपल्याला बघा बरं. आता इथं DE. आता तिसरी साइड इथं शोधत बसायची गरज नाही. कशी शोधणार बघा, AC आणि AB या दोघांमध्ये कॉमन काय आलंय, A आलाय ना. हे सोडून द्या, राहिला कोण, BC. B आणि C, मग इथं लिहायचा BC. आता याच्यात काय कॉमन आहे बघा बरं, याच्याकडे दोघांकडे E आहे, म्हणजे काय राहिलं, EC. ओके, ह्या झाल्या करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, यू हॅव टू राईट करस्पॉन्डिंग अँगल्स. चला, करस्पॉन्डिंग अँगल्स लिहिणं खूप सोपं आहे. आपण दोन तर लिहिले, एकच राहिला आता. ठीक आहे, म्हणजे B लिहिलाय, त्याला D लिहिलाय. म्हणजे या B ला कोण लिहिलाय, हा D लिहिलाय, फिनिश. त्याच्यानंतर C ला C's लिहिलाय, म्हणजे हा C दोघांकडे आलेला आहे. ठीक आहे, राहिलंच मग काय आता A आणि E. म्हणजे अँगल A चं नाव कसं लिहाल, अँगल A मध्ये येईल असं BAC. कॉन्ग्रंट अँगल कोणता असला पाहिजे सांगा, BAC ला DEC. ओके, ही झाली आपली पुढची गोष्ट. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी कशाची गरज आहे, कुठल्या टेस्ट आपण वापरू शकतो. आणि ही जी फिगर आपण ड्रॉ केलेली आहे ती काढायची गरज तुम्हाला बिलकुल नाही. ठीक आहे, तुम्ही असंही शो करू शकता. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन ऑफ 1.3. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now we will take second question. Okay, in second question you have given two figures. Okay, so this is the first triangle and next is a second triangle. That is the second triangle. Okay, so name of first is PQR, PQR, LMN, LMN, 6, 8, 10, 6, 8, 10, right? And here 3, 4 and 5. Okay. So what is the question? Are the given triangle similar? Okay, if are, then tell by which test. Okay, so at first you have to see की which test we can use. कोणती टेस्ट आपल्याला इथं वापरावी लागेल. याच्यात अँगल कुठेही दिलेलं नाही, म्हणजे फक्त साईड दिलेत. तर यस, दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही. मग आपण यस कधी वापरू शकतो, जर तिन्ही साइड्सचा रेशिओ सेम असेल. सो वी विल सी ॲट फर्स्ट इज द रेशिओ सेम. जर रेशिओ सेम असेल तर काही अडचण नाही, सगळे मांडता येतील. सांगा पहिल्यांदा
फ्रॉम द फिगर्स. ओके, आता पहा पी क्यूचा आपण रेशो काढून घेऊयात. कोणाशी? पी क्यूचा असणार आहे एल एम बरोबर. पी क्यू एल एम काय आहे बघा, 6:3. 6:3 मीन्स 2:1 बरोबर. 2:1. 3 1 3, 3 2 6. क्लिअर. सेकंड क्यू आर ला कोणाशी घ्यायचं आपल्याला? क्यू आर ची जोडी लावायची आपल्याला एम एन बरोबर. एम एन बरोबर. सांगा 8 आणि 4. 8/4 मीन्स 2/1 राईट. थर्ड काय बघा, थर्ड पी आर. पी आर ला कोण दाखवायचं आपल्याला? पी आर आपल्याला दाखवायचं आहे एल एन बरोबर. एल एन इज इक्वल्स टू काय आहे, 10 आणि 5. 5 1 5, 5 2 10. नाव यू कॅन सी ऑल द साइड्स, द रेशिओ ऑफ ऑल साइड्स इज इक्वल. मग सगळ्यांचा रेशिओ सारखा आहे. देअरफॉर आपण असं म्हणू शकतोय पी क्यू अपॉन एल एम जेवढा आहे तेवढाच कोण आहे, क्यू आर अपॉन एम एन, आणि तेवढाच कोण आहे तर पी आर अपॉन कोण आहे बघा, एल एन. ठीक आहे, पी क्यू अपॉन एल एम, क्यू आर अपॉन एम एन आणि पी आर अपॉन एल एन. तर ह्यांचा रेशिओ सगळ्यांचा सारखा आलाय बरोबर आहे. सगळ्यांचा रेशिओ सारखा आलेला आहे. देअरफॉर ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे पहा, पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल. विच ट्रायंगल? एल एम एन. कुठली टेस्ट आली? बाय कुठल्या टेस्ट नुसार आहेत तर ह्याच्यात साईट आल्या सगळ्या म्हणून काय येणार आहे, SSS सिमिलॅरिटी टेस्ट. ओके, मीन्स बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर विथ each other. Clear? Okay, so this is question number 2. Please take the screenshot.